साहित्य लागेल असे कोणते लागते बरं? मी म्हणतो सव्वाशे नारळ. काय म्हटलं भटजी? सव्वाशे हो भटजी नारळ अहो काय बोलताय काय? आणि एक तांदूळ. आणि एक तांदूळ. हो हो भटजी तुमचा काय पायाळू जन्म झाला होता काय हो? काय झालं? पायाळू जन्म झाला होता का? नाही काय झाले? काय झाले? अहो झाले काय हे तुम्ही आता काय बोलले ते काय तुम्हाला कळलं का? काय झाले? अहो लोक म्हणतात एक नारळ आणि 125 तांदूळ हो आणि तुम्ही हे उलटच चालवलेलं आहे. माझा वृद्धापकाळ जवळ आलेला आहे. म्हणजे तुमचा वृद्धापकाळ जवळ आहे. जीभ चोत्री झालेली आहे. जीभ चोचरी झालेली आहे. आणि डोक्यावरचे केस उतरलेले आहे. अरे बापरे बाप. म्हणजे डोक्यावर काही केस गेलेले आहेत म्हणून तुम्हाला हे रक्त सुचतंय का? बरं या ठिकाणी सर्व विद्यार्थी तुम्ही फार जवान भेटली. परंतु ठीक आहे. आणि हा काय तुमचा मुलगा आहे का हो? म्हणजे मुलग्याला एवढ्यापासून तुम्ही आता शिक्षण देताय का? आता कसलं शिक्षण देतोय? इतर चांगले हे गुरुकुलचं काम आहे. हे चांगलं काम केलेलं आहे तुम्ही. हा गुरुकुलचं काम आहे. बरोबर बरोबर. हे बघा आता तुम्ही एवढं नारळ सांगितलं मग तुम्हाला फुलं पुष्पाची कोण केलं तर सांगा बघू. हे बघा भटजी या ठिकाणी सर्व काही उपलब्ध साहित्य झालेले आहे. कसली चिंता करायची नाही. कळलं ना? तुम्ही चांगलं देव गजाननाची पूजा करून घ्या आणि देव गजाननाला एक सांगणं असं करा की या ठिकाणी जी काही मुलं आणि हे सर्व जे काही लोक इथले जे आहेत यांना सर्वांना सुखी आणि समृद्धी हे सर्व त्यांना मिळू दे असं त्यांच्या त्या देव गजाननाला नमस्कार करून सांगा आणि उद्याला तुम्ही आराम करा म्हणजे झालं. या नाही अहो तुमच्या हात हलके नाही दिसत वाटतं. बाकी दिसत नाही. बरं या सुरुवात करा. हो भटजी पूजा झालेली आहे. हा आता गणेश पूजेचा नारळ जो आहे हा तुम्ही घेऊन चला. आणि हा काय काय हो? नवरा बरो हा नवरी बरो हा दक्षिणाशी मतलब हे बद्दल भटजींचं सगळं बरोबर त्यांनी शेवटी सांगितलं बघा. म्हणजे नवरा बरो नवरी बरो हे लग्न लावायला येतात आणि नवरा बरो आणि नवरी बरो दक्षिणाशी मतलब. भटजी आजकालचे भटजी आजकालचे भटजी असं करत नाही तो. मला 201 रुपये दक्षिणा लागेल. 101 रुपये दक्षिणा लागेल. 101 माझ्या मुलाला 101 मला. अरे बापरे, हे भारी आहे का तुमचं भटजी? हे बघा ते दक्षिणा आहेत ना ती पाठीमागून पाठवतो आणि तो पाठीमागे बसलेला आहे बघा आपण करतोय त्याच्याजवळ आम्ही पाठवतो आणि हा तुमचा गणेश पूजेचा नारळ घेऊन चला. ठीक आहे माझं नाव लिहून घ्या. हा द्या द्या. माझं नाव प्रज्ञावती. तुमचं नाव प्रज्ञावती? हो. बापरे हे चांगलं नाव आहे. माझ्या मुलाचं नाव टकलूवती. तुमच्या मुलाचं नाव टकलूबाजी? हो. बरं बरं चांगलं नाव आहे. तुमच्या बायकोचं काय हो? तिचं नाव टकलीबाजी. हे काय सगळं म्हणजे अशी नाव आहे का तुमची? हो. चांगली नाव आहे तुमची हो भटजी. माझ्या चला मुलीचं नाव लिहून घ्या गल्ली. तुमच्या मुलीचं नाव आहे गल्ली नाही गल्ली हो गल्ली पत्ता. गल्ली पटला. गल्ली हो गल्ली. हा हा